आपण ज्या लोकांनी आपल्याकरता हा विजय मिळवण्याचा प्रयत्न केला त्यातले काही आपल्याबरोबर आहेत काही नाही आहेत त्यांचं विस्मरण आपल्याला होता कधी कामा नये. आणि सातत्याने अनुकूल काळामध्ये इतिहास जो असतो ही स्वाभाविक गोष्ट आहे की काळ बदलत असतो. मी जेव्हा 75 साली माझ्या क्षेत्रात भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो त्यावेळी दरवेळेला घरावर गोटे मारणारी एक मोठी संख्या मोहल्ल्यामध्ये होती आणि दरवेळेला गोटे मारायची, दरवेळेला धावून यायची, संघ कार्यालयावर जायची, माझ्या घरावर यायची, तिकडनं रेशीम बागेत जायची. आणि काळ बदलला, कालाय तस्मै नमः. गोटे मारणारी लोकच भारतीय जनता पार्टीचे आणि त्यातला एक भारतीय जनता पार्टीचा भावडाचा अध्यक्ष झाला. आणि ज्यावेळी हे झालं त्यावेळी गल्लीच्या एका टोकाला मी राहत होतो, दुसऱ्या टोकाला आपले खूप मोठे स्वयंसेवक उत्तम कार्यकर्ते आहेत. आपले आपण सगळ्यांनी ऐकले वसंतराव ओक, त्यांचे लहान भाऊ मनोहरराव ओक राहायचे. असाच कर्मठ परिवार होता. आणि मधल्या काळामध्ये सगळे जे राहायचे ते सगळे आमच्या विरोधात होते. त्यामुळे ते आमच्या घरासमोर बाबूराव वाघ म्हणून राहायचे, जे आपल्या संघाच्या अनेक वर्ष गुरुजींच्या अतिशय जवळचे होते, आपल्या कार्यालयाचं व्यवस्थापन बघायचे, चित्रकलेचे शिक्षक होते. हे 3 घरं सोडल्यानंतर मध्ये सगळं कठीण काळ होतं. आणि त्यामुळे आम्ही ज्यावेळी असे प्रसंग यायचे त्यावेळी 3 परिवार एकत्र होऊन म्हणायचो की काय आपलं रक्षण कसं करायचं. आता परिस्थिती बदलली. त्या परिस्थितीत आता सगळे गल्लीच आमची झाली, सगळा वॉर्ड आमचा झाला, सगळे लोक आमचे झाले, जे शिव्या देणार होते तेही झाले, जे गोटे मारणार होते तेही झाले. पण नेहमी मी सांगतो की जी घरं त्या काळामध्ये अशी होती की ज्यांनी आपला विचार टिकवून ठेवला त्या परिवाराला पण आपण कधी विसरू शकत नाही आणि विसरणं योग्य नाही. असा हा भगवान दासजींचा परिवार आहे. आणि या घराची पुण्य आहे की हे पूर्ण घर जे आहे संघ समर्थित आहे. आपल्यापैकी अनेक लोकांना रामदास दिसतो किंवा त्यांचे सगळे बंधू दिसतात, पण भगवानदासजी आणि आई हिंगणघाटमध्ये आणि विशेषतः वडनेर सारख्या भागामध्ये जिथे संघाला फार मोठा विरोधाचा सामना करावा लागायचा त्या ठिकाणी असे मोजके परिवार होते त्या काळात. मी त्या भागात, त्या ग्रामीण भागात फिरायचो. गावात एकच दुकट घरं होती आणि ती घरं जी होती ती आपली अशी मजबूत घरं होती. साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.